8 वर्षाच्या मुलीला पाळी येणं म्हणजेच पिरियड चालू होणं हा पालकांना आणि मुलीसाठी सुद्धा काळजी टाकणारा अनुभव असतो. तर याची कारणं आणि उपाययोजना जाणून घेऊया तज्ज्ञांकडून. बियॉन्ड द व्हाईट कोटच्या या नवीन भागात आज आम्ही बोलणार आहोत डॉक्टर सबुरी कुलकर्णी यांच्याशी. त्या एक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणजे गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि त्या एका पुस्तकाच्या ऑथर पण आहेत. डॉक्टर सबुरी, हल्ली लहान मुलींमध्ये पिरियड लवकर यायचं प्रमाण म्हणजे मासिक पाळी लवकर यायचं प्रमाण खूप वाढलंय. तर त्याची काय कारणे? पाळी डेफिनेटली लवकर येते. आपण अगदी 1800 सालापासून आतापर्यंतचा जर अभ्यास केला तर असं नक्कीच लक्षात आलंय, ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये सेक्युलर ट्रेंड ऑफ अर्ली मेनार्क असं म्हणतात. अच्छा. की प्रत्येक 10-10 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर पाळी लवकर लवकर यायला लागली आहे. सो ह्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही की पाळी आता लवकर येते. पण ती काय येते आणि त्याबद्दल काय करावं हे जास्ती महत्वाचं. तर लाईफस्टाईलचा खूप मोठा रोल आहे. आत्ता चाइल्डहुड ओबेसिटी इज ॲट इट्स पीक. मागच्या कोणत्याच दशकामध्ये जितकी लहान मुलांमधली स्थूलता नव्हती ती आता आहे. आपल्याला माहिती आहे की आहारामध्ये बदल झालाय, लाईफस्टाईलमध्ये बदल झालाय, ऍक्टिव्हिटीमध्ये बदल झालाय. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन स्थूलता वाढली आहे. पाळी येताना जे BMI ने थोडेसे जास्त असतात त्यांच्यामध्ये कम्पेअर्ड टू अ नॉर्मल BMI पिरियड्स थोडे लवकर येतात. याचं कारण असं की फॅट म्हणजे फक्त दिसायसाठी एखादं मूल जाड आहे असं नसतं. ते फॅट हॉर्मोनली ऍक्टिव्ह असतं. काही प्रकारचे हॉर्मोन्स असतात जे आपल्या शरीरामधली हायपोथॅलॅमिक पिट्युटरी गोनॅडल ऍक्सिस ऍक्टिव्हेट करण्यासाठी काम करत असतात. म्हणजे जेव्हा प्युबर्टी येते तेव्हा काही प्रकारचे हॉर्मोन्स ब्रेन मधनं, ओव्हरीज मधनं, युटरस पर्यंत एकत्रित काम करतात आणि त्यामुळे बरेच लहान वयामध्ये तारुण्य जे सुरू होतं किंवा प्युबर्टी ज्याला म्हणतात की सुरू होतीये त्याचे बदल करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. अशाच वेळेस हे जे एक्स्ट्रा फॅट असतं शरीरामधलं ते ह्या सगळ्या हॉर्मोन सायकलमध्ये कुठेतरी एक अडथळा निर्माण करतं. काही वेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स रिलीज होतात ज्यांनी ही सायकल थोडी लवकर ऍक्टिव्हेट होते आणि मुलींमध्ये पाळी लवकर येण्याची आपल्याला एक अशी सिच्युएशन दिसायला लागली. पण महत्वाचं हे की फक्त पाळी नाही लवकर येत, जे प्युबर्टीचे सगळेच चेंजेस आहेत म्हणजे ब्रेस्ट थोडीशी लवकर डेव्हलप होणं किंवा प्युबिक हेअर अंगावरचे केस जे आहेत ते थोडे लवकर येणं. बऱ्याच वेळा असं दिसतं की एखादी ठेंगणीची मुलगी आहे पण पुढच्या काही महिन्यांमध्ये, आठवड्यांमध्ये अगदी खूप लवकर वाढ झाली आहे, ग्रोथ वाढली आहे, ज्याला ग्रोथ स्पर्ट म्हणतात, जी एक नॉर्मल गोष्ट आहे. पण ती सुद्धा हल्ली काळाच्या आधी होतीये आणि त्यातला लास्ट भाग असतो तो म्हणजे पिरियड येणं. तर ही सगळीच सायकल जी साधारण आपल्याला एक 9-10 वर्षापासून 13 वर्षापर्यंत बरेच वर्ष याला नॉर्मल कन्सिडर करत होते, ती हळूहळू हळूहळू लवकर होत चालली आहे काही काही महिन्यांनी असं लक्षात येत आहे. आता बऱ्याचदा 8 वर्षापेक्षाही लहान मुलींना पाळी आली असते. याला प्रिकॉशियस प्युबर्टी असं म्हणतात. पण लक्षात हे घ्यायचं की 8 वर्षाच्या मुलीला जर पाळी आली तर हे बाकीचे सगळे जे चेंजेस आहेत ते त्याच्याही आधी 2-3 वर्ष झाले असतात. आणि या लहान मुलींना बऱ्याचदा स्वतःची काळजी घेणं, बाकीच्या गोष्टी करणं किंवा हे समजून घेणं की नेमकं काय होतंय ते कळणं थोडं कठीण असतं. लाईफस्टाईलचा जसा रोल आहे तसाच बाकीच्या गोष्टी म्हणजे आता ऍक्टिव्हिटी, घरातून अभ्यास असतो, बऱ्याच अगदी लहान लहान मुलांचा सुद्धा ऑनलाईन अभ्यास आहे. व्हिडिओ गेम खेळणं बाहेर जाऊन पकडापकडी खेळण्यापेक्षा थोडं वाढलं आहे. ह्याला काही अगदी एका व्यक्तीचा किंवा एका कारणाचा म्हणजे काही दोष नाहीये. बऱ्याच गोष्टी एकत्र आल्या आणि ओव्हर द इयर्स हा बदल झालाय आणि त्यामुळे कुठेतरी आपली हॉर्मोन सिस्टीम सिग्निफिकंटली बदलली आहे. दुसरं म्हणजे स्लीप वेक सायकल डिस्टर्ब झाली आहे. पूर्वी जसं मुलं अगदी वेळच्या वेळी उठायची, आंघोळ करायची, शाळेत जायची किंवा रात्री वेळच्या वेळी झोप जी असायची ती कुठेतरी आता तेवढी रेग्युलरली होते का, हा एक प्रश्न आहे. कदाचित ज्या बाळाला किंवा मुलाला, लहान मुलींना 8-9 वाजता झोपणं गरजेचं आहे ते आता बऱ्याचदा खूप कॉमनली आपण बघतो 11-12 वाजेपर्यंत बाहेर असतात, आई वडीलही बाहेर असतात. आणि ही एक खूप कॉमन गोष्ट आहे. लाईट जे असतात, आर्टिफिशियल लाईटनिंग आणि एस्पेशली ॲट नाईट, ह्याच्यानी जे हॉर्मोन्स आपलं स्लीप वेक सायकल अँड इंटर्न बाकी आपली पाळीची हॉर्मोनल सिस्टीम रेग्युलेट करतात, जसं की एक मेलॅटोनिन म्हणून हॉर्मोन असतो, त्याच्यामध्ये बराच फरक पडतो आणि त्याचाही काही प्रमाणात हात आहे. सगळ्यात मोठा विषय जो आता हल्ली चर्चेतला आहे म्हणजे प्लॅस्टिक्स.
म्हणजे आता आपल्या अगदी खूप कॉमन गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या घरात ती एक प्लास्टिकची बाटली असते, ज्याच्यामध्ये फ्रीजमध्ये पाणी ठेवलं असतं, किंवा कोणत्या किराणा मालाच्या किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले कंटेनर्स काही असतात जे प्लास्टिकचे असतात. यातले काही मायक्रो प्लास्टिक्स अन्नामध्ये उतरतायत का, आणि त्याच्याने या सगळ्या हॉर्मोन सिस्टीम मध्ये काही डिस्रप्शन होतंय का, यावर बराच अभ्यास झालाय आणि हे लक्षात आलंय की परिणाम तर होतोय. आणि फक्त प्लॅस्टिक्सच नाही, म्हणजे अगदी परफ्यूम असतात किंवा काही प्रकारचे कॉस्मेटिक्स आहेत, क्रीम्स असतात, हेअर प्रॉडक्ट्स असतात, ज्याच्यामध्ये त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी फ्रेग्रन्ससाठी ज्या वेगळ्या वेगळ्या वस्तू वापरल्या जातात त्याने डेफिनेटली बदल होतो, हे आता हळूहळू लक्षात येत आहे. बोवाईन ग्रोथ हॉर्मोन नावाची एक गोष्ट असते, जी आता परत एकदा ह्या कारणासाठी डेअरी खूप जास्त डिस्कशन मध्ये आहे, की लहान मुलींना दूध दिल्यामुळे, म्हणजे जे आपण एनिवे लहानपणापासून मोठा ग्लास दुधाचा पिऊन मोठं झालोय, ते दिल्याने काही त्रास होतो का. तर ह्या वर्षा रिसर्च म्हणतो की कमर्शियल मिल्क प्रोडक्शन मध्ये बऱ्याचदा त्या गायींना म्हशींना काही प्रकारचे हॉर्मोन दिले जातात, आणि ते जेव्हा अगदी लहान मायक्रो क्वांटिटीज मध्ये सुद्धा जरी दुधात आले तर त्याचा मुलींच्या हॉर्मोनल सिस्टीमवरती थोड्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. आणि ते सगळं लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे खरं तर एक सिंगल कारण नसतं ज्याच्याने ह्या गोष्टी होतात, बरीच कारणं एकानंतर एकानंतर एक होतात. आता मागच्याच आठवड्यामध्ये एक आई वडील आले होते, मुलीला घेऊन आले. साधारण मला वाटतं 8.5-9 वर्षाची मुलगी होती, आणि एक 3-4 महिन्यापूर्वी तिची पहिले पिरियड आली. मुलीला पिरियड्स बद्दल काहीच माहित नव्हतं. एक इन जनरल इंडियन सोसायटीमध्ये किंवा ऑफकोर्स बाकी जगात सुद्धा, पण इंडियन सोसायटीमध्ये थोडा जास्त अप्रोच असा आहे की पाळी आली की बघूयात, मग समजवूयात. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे बदल जर होण्याआधी आपण 1-2 वर्ष ह्याबद्दल बोलायला लागलो, त्यांना सांगायला लागलो की ह्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत, नॅचरल आहेत, कुठे बाकी दुसरीकडे शरीराला लागलं आणि रक्त आलं तर आपल्याला कळतं दॅट इज नॉट नॉर्मल. पण पिरियड्सच्या वेळेसचं जे ब्लिडिंग आहे दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. आणि ते एक हेल्दी ॲटिट्यूड टुवर्ड्स पिरियड्स आपण जर आधीपासूनच बनवायला लागलो, तर आपण आय थिंक इन अ वे ह्या मुलींना इमोशनली, ऑफकोर्स बाकीच्या ज्या गोष्टी आपण बदल करायच्या ते करूच यात, पण इमोशनली लवकर प्रिपेअर करू शकू. खरंच. सो आता हे टाळण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल घडवून आणू शकतो? जर एकदम सिंपल गोष्टी ज्या आपण आजपासून बदलू शकतो याचा विचार केला तर मी म्हणेन, प्लॅस्टिकमध्ये जे आपण स्टोअर करतो ते कदाचित आपण बदलू शकतो. घरामध्ये काचेच्या बाटल्या, काचेचे कंटेनर, स्टेनलेस स्टील वापरायला सुरुवात करा. लहान मुलांचा डबा असतो, शाळेत दररोज काहीतरी घेऊन जातात, तर बऱ्याचदा जी छान रंगीत रंगीत व्हरायटी असते ती प्लॅस्टिकमध्ये असते, मुलांना तेच हवं असतं, त्यांना ते नाही लक्षात येत. तर ते कुठेतरी ॲज अ पेरेंट वी हॅव टू टेक केअर ऑफ, की आपण जे बेबी सेफ आहे, किड सेफ आहे, त्याच गोष्टी त्यांना एक्सपोज करावं. खेळणी सुद्धा असतात काही प्रकारची प्लॅस्टिकची, ज्याच्यामध्ये हे जे मी म्हणलं एंडोक्राईन डिसरप्टिंग सबस्टन्सेस, ज्याच्याने हॉर्मोन सिस्टीमचं संतुलन थोडं बिघडू शकतं. तर खेळणी सिलेक्ट करताना एकदा बघावं की कोणत्या प्रकारची खेळणी आपण अगदी लहानपणीपासून मुलांच्या हातात देतोय. नेक्स्ट थिंग आय वुड सजेस्ट इज, अँड आय थिंक दॅट इज बाय फार द बेस्ट, स्वतःची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करायची. म्हणजे आई वडील जेव्हा व्यवस्थित खाणं सुरू करतात, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स, स्वीट, एक्स्ट्रीम स्वीट गोष्टी असतात ज्या हल्ली आता मार्केटमध्ये मिळतात, पॅकेज्ड फूड्स असतात, ह्या गोष्टी जर आपण थोड्या कमी केल्या, किंवा जे खूप जास्त प्रमाणामध्ये जंक फूड आपण घेतलं जातं ते जर आपण कमी केलं, तर मे बी मुलांचं खाणं सुद्धा इम्प्रूव्ह होईल. इंडियन डाएट खूप जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट बेस्ड आहे. सो आपण पोळी भात याचा विचार करतो, पण आपण प्रोटीन वाढवणं, फायबर चांगलं असणं, सॅलड्स, फ्रुट्स याचा तेवढा बऱ्याचदा विचार नाही केला जात. तर आपण जर ते इम्प्रूव्ह केलं तर आत्तापासूनच लहान मुलं हेल्दी इटिंगकडे थोडं लक्ष देतील आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. ऍक्टिव्हिटी हॅज अ व्हेरी बिग रोल, अँड आय थिंक ऍक्टिव्हिटी इज व्हेरी अंडररेटेड इन आवर सोसायटी. प्रत्येकाने ॲटलिस्ट 60 मिनिटं, या ॲडॉलसंट हेल्थ ग्रुपमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण सांगतं की 60 मिनिटं तरी दर दिवसाला व्यायाम करणं, खेळणं, कोणत्याही प्रकारचं, अगदी जे काय आवडत असेल लहान मुलांना ते करू द्या, लहान खेळायला बाहेर खेळायला जाऊ द्या, त्यांनी नक्कीच बदल होईल. मेकअप हा जो एक भाग आहे
अगदी आईला लहानपणीपासून सगळं मेकअप लावताना जेव्हा एखादी लहान मुलगी बघते तेव्हा इट इज व्हेरी नॅचरल की त्यांना ती गोष्ट अट्रॅक्टिव्ह वाटते. हो ना. बऱ्याचशा मेकअपच्या प्रॉडक्ट्समध्ये काही पॅराबेन्स, थॅलेट्स अशा गोष्टी असतात जे सुद्धा एंडोक्राईन डिसरप्टिंग सबस्टेन्सेसच्या मध्ये येतात. म्हणजे ते हॉर्मोनचं संतुलन बिघडवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असू शकतात. लहान मुलींना मेकअपची गरज फारशी नसते. ऍट द सेम टाइम कदाचित आपल्याला त्यांना हे समजवणं गरजेचं आहे की मोठं झाल्यावरती तुलाही मी या गोष्टी देईन. आणि आय थिंक दॅट कॉन्व्हर्सेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍट द सेम टाइम आपण आईला, वडिलांना परफ्यूम वापरताना बघतो, त्यातही ह्या सगळ्या गोष्टी शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी, फ्रेग्रन्सेससाठी वापरल्या जातात. खूप लगेच दिसणारा त्याचा इफेक्ट नसतो, त्यामुळे तो तेवढा मोठा वाटत नाही. पण टाइम ऍक्च्युली इट कंपाऊंड्स. तर शक्य असेल तर ह्या गोष्टींपासून आपल्याला लहान मुलांना, मुलींना काही काळापर्यंत दूर ठेवता आलं तर वी शुड ट्राय टू डू दॅट. लास्ट बट नॉट द लिस्ट आय वुड से की झोप जी आहे त्याला खूप महत्व आहे. वाढ जी असते ती खूप जास्त प्रमाणामध्ये झोपेवरती डिपेंडेंट असते. हॉर्मोन्स खूप जास्त झोपेवरती डिपेंडेंट असतात. तर एक स्लीप सायकल व्यवस्थित आपण मुलामुलींची जर करू शकलो आणि त्यांना त्याचं महत्व समजवू शकलो तर खूप फायदा होईल. रात्री झोपायच्या आधी फोन, स्क्रीन्स ह्या गोष्टींवरती शक्यतोवर वेळ नाही दिला पाहिजे. वयाच्या 3 वर्षापर्यंत तर स्क्रीन दाखवूच नका. त्यानंतर सुद्धा अर्धा तास एखाद्या वेळेस दिवसातनं ठीक आहे, पण अगदी खूप जास्त त्याचा इम्पॉर्टन्स नसला पाहिजे. मे बी झिरो करणं कठीण आहे आत्ताच्या काळामध्ये, बट टू सम एक्सटेंट वी कॅन डेफिनेटली डू दॅट. अजून एक म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स. ह्याच्याबद्दल खूप सारी चर्चा आहे आता. बरेच लोक येऊन विचारतात की दूध लहान मुलींना द्यायचं की नाही, आणि डेअरी प्रोडक्ट्समुळे पिरियड लवकर येतात तर ते बंद करावे का. तर पर्सनली मला असं वाटतं की ऑफकोर्स त्याचा थोडासा इम्पॅक्ट आहे, पण त्यामुळे बंद करणं बरोबर नाहीये. सुरुवातीची जी काही वर्ष असतात त्याच्यामध्ये कॅल्शियमची गरज खूप असते, वाढ होत असते. बोन डेन्सिटी जी आहे ती साधारण 18 वर्षाच्या वयापर्यंत 90% त्याचा इम्पॅक्ट असतो. सो ऍक्टिव्हिटी, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे त्या काळामध्ये पुरेसं मिळणं गरजेचं आहे. आणि मिल्क इन अ वे हा एक खूप मोठा सोर्स आहे. त्यामुळे पूर्ण डेअरी किंवा डेअरी प्रोडक्ट्स बंद करू नये, पण थोडंसं ॲज अ पेरेंट, ॲज अ सोसायटी जर आपण सोर्सिंग कसं आहे ह्या सगळ्या गोष्टींना क्वेश्चन करायला लागलो, ह्याच्यावरती जर आपण प्रश्न विचारायला लागलो आणि क्वालिटीला जर महत्व कुठेतरी ह्यामुळे मिळायला लागलं तर त्याचा पूर्ण समाजालाच खूप मोठा फायदा होईल. खरंच खूप छान सोप्या शब्दात तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं आणि याचा लहान मुलींना खरंच फायदा होईल असं वाटतंय. थँक्यू.